मूळव्याधचा प्रॉब्लेम आहे। मूळव्याध होतो कसा काय पहिला ते समजून घ्या। मूळव्याध कोणाला होतो आणि का होतो? आपल्या घरात जेवण शिजवतो आपण, पण ते शिजवताना जर का आपला मसाला बरोबर नाही शिजला आणि ते आपल्या जेवणात गेला का खाताना माहित नाही पडत, ते आतमध्ये गेल्यानंतर ते डायजेस्ट होत नाही। त्याचे जे कण असतात ना ते क्रिस्टल बनतात आणि ते क्रिस्टल आहे ना एकमेकाला चिपकतात आणि चिपकून आहे ना ते एक त्याचं तंतू निर्माण होतो आणि ते तंतू आहे ना ते आपण बाहेर निघत नाही। आपण बाथरूम जातो त्यावेळेला ते काय होतो कडक असतो आणि त्याचा कुठेतरी पॉइंट भेटला का तो आतमध्ये शिरतो, पुढे शार्प आहे का तो बाजूला शिरतो आणि एकदा तो शिरला त्याची तासीर कशी आहे, तुम्ही जेवढे तुमचे अपच झालेले मसाले आहेत ना ते एकमेकाला चिटकतात म्हणून ते आतमध्ये असं एक कॉईल निर्माण होतो। मग डॉक्टर काय करतात ऑपरेशन करून ते कॉईल काढतात, मग तुम्हाला थोडा दिवस आराम वाटतो, मग परत होतो। कायचं कारण आहे का त्याचा मूड आहे आतमध्ये, पण त्याच्या जागेला तुम्ही एक काम केला, जर का सकाळी उपाशी पोट एक चमचा खोबऱ्याचं तेल घेतला, खोबऱ्याचं तेल आहे ना तो त्याला क्रिस्टल मधून लिक्विड मध्ये कन्वर्ट करतो त्या मसाल्याला, म्हणजे त्याचे ते तंतू वाढत नाहीत। पण त्याचा एक बेनिफिट काय आहे, जिकडे ते तंतू बनलेले आहेत ना तिकडे पण तो लागतो खोबऱ्याचं तेल, म्हणून तो त्याला पण लिक्विड करून टाकतो आणि माणसाचा तो प्रॉब्लेम निघून जातो।